होते की सुरेश सभागृह बुडवायचं नाही, त्यांनी कधी बुडवलं नाही. मी एक दिवस बुडवलं त्या दिवशी 15 तारखेला. वाईट वाटलं मला, पण एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटची लॅब तुला देतो असं गडकरी साहेब म्हणले होते. आणि नेमकं त्या दिवशी त्या विभागाचे मंत्री तिथं होते, सेक्रेटरी तिथं होते. मी लगेच 14ला शपथविधी करून आलो. तात्याला ह्यांना म्हणलं तुम्ही निघा, मी माझं जातो. भाऊसाहेबराव भोवरांनी आनंद आधीच चला का म्हणलं, चला आपला नंबर नाही लागल. हे बी निघाले. बऱ्याच जणांना सांगितलं तुम्ही येऊच नका. आम्ही प्रत्येकाला भाऊ सांगत होतो, आपल्याला अनुभव आहे ना, 2009ला आपला अनुभव आहे. उघड राडाने पडापडी करण्यासाठी कशाला कार्यकर्ते बोलून घ्यायचे ते. आणि मी दिल्लीला गेलो, एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटचे लॅबचं पत्र दिलं आष्टी तालुका दूध संघात, आणि दिल्लीहून परत आलो. आणि 16 तारखेला म्हणजे मला नाही मिळाला तर रसुबाई रोशनी कोपऱ्यात बसली. आपला धंदा मी नाही केला. 16 तारखेला सभागृहामध्ये संतोष देशमुखचे खून प्रकरण मी मांडलं. ते 28 मिनिटाच्या 37 मिनिटाचं माझं जे भाषण आहे, त्या भाषणामुळं तुम्हाला सांग 12 तारखेला मुंडे साहेबांची जे जयंतीचा दिन आहे, त्या दिवशी मी तिथं गेलो होतो त्यांच्या घरी. मुंबईवरून आलो पहाटेच सकाळच्या विमानाने संतोष देशमुखाच्या घरी गेलो. त्यावेळेस मला माझ्या आधी बाकीचे ते आमदार गेलते, बाकीचे हे गेलते, पण मी जे बोललो ते जे लागलं ते इतरांचं लागलं नाही. जायला नाही असेल, लढायला भरपूर लोक लढत, पण निवडून एकच येत असतं ना. पहिलवान सुद्धा बरेच जण असतील, पण हिंद केसरी एकच होतो ना. त्याच्यामुळं मी जे त्या दिवशी मांडलं आणि ते 16 तारखेला सभागृहामध्ये मांडलं, त्याच्यानंतर संतोष देशमुखच्या खून प्रकरणाची व्याप्ती समाजाला, लोकांना लक्षात यायला सुरुवात झाली की अरे हे फार भयानक आहे. आणि मी का चिडलो, कशामुळे चिडलो, कोण आमका कोण तमका ह्याचा विचार नाही. ज्या पद्धतीने संतोष देशमुखला मारलं गेलेलं आहे, हे जर आता सोडलं तर उद्या त्याला कुणीतरी पुन्हा हिंमत करेल. इतक्या बेकार पद्धतीने दुसऱ्याला कोणाला तरी मारण्याची हिंमत करते. ती हिंमत केली गेली नाही पाहिजे. कोणी बी दीन दलित दुबळा कोणी बी असो, संतोष देशमुख मी ज्या जातीत आहे त्या जातीत आहे म्हणून बोलता का रे? अरे नाही, मला अजून ही गोष्ट शिवलेलीच नाही, आतापर्यंत शिवली नाही. देवाच्या कृपेने इथून पुढे सुद्धा कधी शिवण्याची आवश्यकता पडेल असं मला वाटत नाही. आणि मी दोष देत नाही. कोणी काय लोक म्हणतात अरे माझ्याकडे आकडेवारी, वंजारी समाजाच्या बांधवाने सुद्धा 30 ते 35% मतं मला दिले. आणि त्यांनी फार जबाबदार लोकांनी, फार जबाबदार माणसाचे फोन सुद्धा घेतलेले नाही. त्यांची सुद्धा यादी माझ्याकडे. फोन घ्या, थांबवा. तर काही माणसं म्हणले आम्हाला फोन बी नको, आम्ही थांबत नाही, आम्ही आता लई लांब गेलो, सुरेश जसं आम्ही शब्द दिलाय आणि आता आड रानात सोडायचं का म्हणले त्याला, आम्ही नाही सोडणार. हे सुद्धा माझ्या कानावरती आलं बरं का. आणि हे पॅटर्न फिटर्न म्हणत होते काही लोक. अरे काय पॅटर्न, शेरी बुद्रुक सारख्या गावात 300 मराठा समाजाचे मत आहे, 70% माळी समाजाचे मत आहे, आणि आमच्या घरातलं कोणीच मत मागायला गेलं नाही. मी गेलो नाही, काल गेलो त्या गावात काकाला. मतदान किती दिलंय? 850 सुरेश दसला आणि भीमराव धोंडेला 300. बाकी बाळासाहेबांना तर 12-13 काहीतरी आहे. बऱ्याच जागेवर शून्य बी आहे. त्यांच्या खाली एक वाडी आहे, खाकाळवाडी. आलाय का पप्या? आला नाही? आमचे संदीपसेन पप्याची वाडी आहे, तर त्याला 0 मतं पडले सगळ्या चिन्हाला त्या गावात. आणि 90% मराठा समाजाचं होत आहे, 10% माळी समाजाचं होत त्या गावात. किती मते? एकूण मते 0.
त्यामुळं माझं म्हणणं असं आहे, लय अगोदर आमक्याचं असं झालं, हमारा नेता हमारा आमचा, अरे वाईट ह्याचं वाटलं, एका सप्त्याच्या ह्याच्यात सुद्धा फोटो टाकला हो. अरे तुम्ही भगवान बाबांचा फोटो टाका, वामन भाऊंचा फोटो टाका, मुंडे साहेबांचा फोटो टाका, पंकजाताईचा टाका, धनुभाऊचा बी टाका, पण जे आरोपी आता काल परवा मोकासारख्या आणि 302 सारख्या ह्याच्यामध्ये त्याचा फोटो सप्त्यात टाकल्यावर कसं व्हायचं बाबूराव? हा, नारायणगडाच्या पायथ्याला गाव आहे म्हणतात. मी जे पाहिलं फेसबुक व्हॉट्सअपवर, कोणतं गाव आहे ते तुम्हीच बघा. त्या गावाची पत्रिका माझ्याकडे आली, बोर्ड लावलाय गावात. तर माझं म्हणणं असं कळेल, मी अजूनही धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही. मी हे जबाबदारीने बोलतो. त्यांचे जे कोणी असतील पिलावळ त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी कुणावर बोलतोय? तुम्ही भाड्याने त्यांना मंत्रिपद दिलं, ज्यांच्या बरोबर ऍग्रीमेंट केलं आणि ते ऍग्रीमेंट फार चुकीच्या पद्धतीने त्यांनी राबवलं. महेंद्र तात्या, ते लोन आपल्या तालुक्यापर्यंत सुद्धा आलं. काय वागत होते लोक, कोणत्या पद्धतीने वागत होते? अरे वंजारी समाजाची नवीन पिढी ही नेमकी कोणत्या पद्धतीने चालली, कुणीकडे चालली? अर्धा एकर एका, भगवान बाबांनी सांगितलं अर्धा एकर एका आणि शिका. त्या समाजाची पिढी बंदूक, त्या समाजाची पिढी हमारा हुकुम हुकुम मेरे आका. अरे अरे अरे, कुणीकडे चाललंय, काय चाललंय याचा काही ताळमेळ कोणी करा. आणि मग मला जातीवादी म्हणता. 15 महिन्यापूर्वी महादेव मुंडेचा खून झाला. मी ते प्रकरण बाहेर काढलं. परळीला खून झालाय. कुणाचा झालाय? महादेव दत्तात्रय मुंडे या गरीब माणसाचा तिथं खून झाला. अहो, बी फायनल कशी फायनल करायला निघाले होते. मी स्टेटमेंट केलं कीच बदललं. आणि पुन्हा आता ज्यांनी खून केलाय, मी माहिती घेतली का, ज्यांनी महादेव मुंडेचा खून केलाय ते काल परवापर्यंत परळीत होते. माझं स्टेटमेंट झालं आणि एसपीनी तपास वाजपेयीकडे दिला की निम्या 26 लोक गायब झाले, परळीतून पळालेत. अरे मग अगोदर तिथंच होते, कोणाच्या तरी पोराच्या अवतीभवती फिरत होते. मी म्हणलं की ते जेवढे अवतीभवती फिरणारे ते पळून गेले. मग महादेव मुंडे माझ्या जातीचा आहे का? अरे कुठली जात आणली, कुठली पात आणली तुम्ही? काय क्रायटेरिया होता? उद्या एखाद्या दलिताचा मर्डर होईल, एखाद्या मातंगाचा होईल, वडार समाजाचा होईल, एखाद्याच्या आमच्या गरीबातल्या गरीब एखाद्या मायक्रो ओबीसीचा होईल, जोशाचा होईल. जोशी तिरमाले कहार समाज आमच्या मतदारसंघात वोटर समाज आहे. किती समाज दाखवू? 27-28 जाती एका पंचायत समिती गाणार. जाती मोजता नाही, मोजता येणार नाही. फक्त एवढ्या जाती आमच्या मतदारसंघात आहेत. मग त्या बारीक जातीच्या माणसाचा फोन झाला म्हणून सहन करायचा? कसं काय सहन करणार? आणि तुमच्या परळीतच का होते? कळसेपासून संगीत दिघोळेपासून तुमचा आंधळे तिथले जेवढे बी आडनाव आहेत, जेवढे आडनावाचे मर्डर झाले ते सगळे तो वंजारी आहेत. फक्त एक गायकवाड आणि एक आत्ताचा संतोष देशमुख सोडता बाकी सगळे मर्डर वंजारी समाजाचे झाले. मग वंजारी समाजाच्या माणसांना मर्डर करायचे आणि नंतर परत मिठामिठी करायची, हा नवीन उद्योग तुम्ही परळीवरून शिफ्ट करायचा होता का तुम्हाला आमच्या मतदारसंघात? तिकडं लोन आणताना तात्या पाठवल्यापर्यंत ऑफिस उघडले गेले. मी सत्कार स्वीकारित नव्हतो. मी बी लय भारी आवला ते त्या दिवशी म्हणत सत्कार घ्या. नकोय बाबा मला पुढं
पटकेने पळायचो, यांच्याबरोबर फोटो काढायचा म्हणजे लोक म्हणजे आहे ना ह्यालाच अक्कल आहे का नाही कुणाला. आणि ते म्हणले तुम्हाला मदत करा. आणि करवंदांच्या बोटावर शेवटी हे बोट ताब्यात घ्यायला आले चिठ्ठीसाठी. मला तिथंच कळालं की यांचं चाल चिठ्ठी आहे. चिठ्ठीची तर चिठ्ठी होतेच अंदर की बात, परंतु घड्याळावाल्याची चाल काय हे करंजवानाच कळालं. मला सगळीकडेच कळालं. दाखवायला मला भेटायला आलं, तुमचं काम करू. माझ्या घराच्या बाहेर निघालं की मला 2 माणसाने माझं काम, विठ्ठल आप्पा आणि दुसरं रमेशराव वारे. त्यातही आमचा सुरेश वारे काय, पण रमेशने माझं प्रामाणिक काम केलं. या 2 माणसं सोडता एकाही माणसाने आमचं काम केलं नाही. सगळ्यांनी चिठ्ठीचं काम केलं. प्लॅनिंग असे होते की सुरेश धस पडला पाहिजे, पण सुरेश धस पडला नाही. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. पडला तर नाही, पण सन्मानजनक मताने निवडून आला. आणि आता तुम्ही जे मला निवडून दिले, तुमच्या सगळ्यांची मान उंचावेल असं काम करेल. कोणाच्या माझ्या मतदाराचं 1,41,000 मतदारांनी ज्यांनी मला मत दिले त्यांची मान कधीच खाली झुकणार नाही. या दृष्टीनं मी काम करेन. आणि कार्यकर्त्याच्यात तुम्ही आता अख्ख्या महाराष्ट्रातून फोन येतात का नाही तुमच्या मित्रातून? हॅलो व्हायला तुमचा आमदार लय खतरा राव येत आहे का नाही? व्हायला आमच्या इकडं व्यासनाथ गडी पाहिजे असं म्हणतात का नाही? म्हणून तुमच्या आमदाराची मान उंचावली तशी तुमची मान मी खाली वाकून देणार नाही. आणि हे माझी मान का उंचावली याचं सुद्धा भान मला राहणार आहे. तुम्ही लोकांनी मला मत दिलंय म्हणून माझी मान होती. अरे तुम्ही मला मत नसते दिले तर मी जर पराभूत झाला असतो तर संतोष देशमुखचं प्रकरण निघलं नसतं. 100% निघलं. मी मग काही लोकांना मी सभागृहात का नको होतो याचं उत्तर काही दिवसाच्या नंतर लोकांच्या पुढे. आता शिक्षक खुनाचे हाना मारायचे इस्टेटीचे आकडे आले. आता आणखी इस्टेटीचे आकडे आले. हे जे आता आहे त्यांचा 8 कोटीचा बंगला आहे म्हणले. एक जणाने रात्री मला माहिती सांगितली. कुठं बंगला आहे 8 कोटीचा? लातूर शहरात. आकाच्या आकांना माहितच नाही. आका लय लांब पसारला बरं का. ना आकाचं काम होतं ना बघायचं, ते बघितलं नाही. हा तर माझं अजून आकडे येणार. अहो 46 कोटी रुपये उचलले गेले एकाच व्यक्तीच्या नावावर परळी नगरपालिकेमध्ये. आणि एकाच रस्त्याचे 5-5 वाऱ्या बिलं उचलले गेले. सखारामचे घर ते तुकारामचे घर, तुकारामचे घर ते सखारामचे घर, सखारामचे घर ते तुकारामचे घराच्या आणून वैद्यनाथच्या हेकडून पुन्हा तुकारामचे घर. नवीन पॅटर्न आलाय. नवीन राजकारणातला नवीन पॅटर्न बघायला मिळाला. तात्या या 46 कोटी एका माणसाच्या नावावर आले. 46 कोटी आमच्या तिन्ही नगरपालिकेला बजेट सुद्धा आलं नाही अजून. याने कशावर? नॅशनल हायवे ज्या रस्त्यावर काम करतोय त्याच रस्त्यावर दलित वस्तीचे पैसे, त्याच रस्त्यावर नाविन्यपूर्ण योजना, त्याच रस्त्यावर नगरोत्थानची योजना आणि त्याच रस्त्यावर भुयारी गटारची योजना. नाविन्य. आणि परळीला ऑडिट लावावं लागतं एखाद्या नगरपंचायतीमध्ये, नगर परिषदेत घोटाळा झाल्यावर. माझं मत आहे
परळी नगर परिषदेचा 2012 पासून मी मागणी करणारे उद्याच्याला 2012 पासून 2024 पर्यंत परळी नगरपालिकेमध्ये जेवढं बी खर्च झालेला आहे ह्याचा ऑडिट नाही, ह्याचा ऑडिटा लावा. काय लावा? ऑडिटा. कारण 5 आणि 2 माणसाने ऑडिट करून जमणार नाही. त्याचं ऑडिट किती लोकांचं लावावं लागेल? 100 माणसाची टीम लावावं लागेल. मी एकनाथ शिंदेकडे जाणार आहे उद्याच्याला. वेळ घेतली एकनाथ शिंदे साहेबांची. साहेब सेक्रेटरी लेवलचे 4-5 अधिकारी, उपसचिव 5-25 आणि हे सगळे पाठवा तिथं. एकाच रस्त्यावर किती बाऱ्या पैसे होतात. अरे एक फडतोस कार्यकर्ता, एक नगरसेवक ज्याची पहिल्यांदा 3 एकर जमीन होती, 5 वर्ष परळी नगरपालिकेचा नगरसेवक झाला की त्याची प्रॉपर्टी 80 एकराची होती आणि तो 100 कोटीच्या गप्पा मारायला चालू करतो. हे कशाच होतं ते? हे काय? आणि हे किती ठराविक लोक आहेत, ते ठराविक. आणि त्या ठराविक लोकांना टाकायचं आणि आपल्या पोरांनी खाली चालवायचं. वा रे वा, हे फार भयानक झालेलं आहे. ऑडिट लावण्यासाठी विनंती करणार आहे मी, बरं का? ऑडिट लावण्यासाठी उद्याच्याला विनंती करेल मी. लय लोक हुशार आहेत आजची मतदारसंघ. जेव्हा बाहेर बोलायला लागलो तर समजदार आहेत. म्हणजे अण्णाला डिस्टर्ब नाही करायचं. अण्णाला बाहेरून सुद्धा फोन येतेच ना. कुणाचं कुठं कुठं काय काय त्याचे फोन येतेच मला. आकाचं कुठं कुठं काय, हा कुठं कुठं जाऊ हनीमूनला म्हणत होतं ना, गाणं होतं काहीतरी, बँगलोर मेवा आणि काहीतरी. तशी अवस्था ह्या आकाचं कुठं कुठं काय काय आहे याची माहिती लोक आता मला द्यायला लागले. तर ती माहिती छोटी नाही, छोटी नाही, दबाड एवढी मोठी. अरे एवढं मोठं चांगलं नाही. लोकांचे मुंडके मोडायचे, लोकांचे पैसे घ्यायचे आणि राजकारणात नवीन पद्धत आणली का तुम्ही? आम्हाला लोक निवडून देतात लोकांचं कल्याण करण्यासाठी, लोकांचं हित पाहण्यासाठी. विकास आम्ही बी करतो, विकास आम्ही बी करतो. परळीचा विकास मला वाटतं हवाई धावपट्ट्या व्हायला पाहिजे. तिथं नीट चालता येत नाही असे रस्ते. काल माझ्याकडे तक्रार आली, उजनी ते रेणापूर रस्त्यावरचा एक पूल आहे. पुलाची किंमत असेल 10 कोटीच्या वर. 4 वर्ष झालं पूल अर्धाचे. आणि काल एक जण आलं म्हणजे याचं पूर्ण बिल 3 वर्षापूर्वीच उचलले. असा विकास आहे परळी. आणि तुम्ही बी पाहुण्या रावळ्याला फोन विचारा लावून विकास कसा कसा आहे ते सांगतील तुम्हाला. इतका खतरनाक विकास गेल्या 10 वर्षामध्ये त्या ठिकाणी नगरपालिकेच्या बाबतीत विशेषतः घडलेला आहे. आणि तालुक्यात विहिरीच्या बाबतीत विहीर कोणाच्या नावावर? कल्याण काकाच्या नावावर. आणि बिल सुरेश दसला मिळते. अशा काही तक्रारी आल्या. विहीर कोणाच्या नावावर? कल्याण काका. आणि बिल आणि कोणाचा नंबर काय म्हणते ते अकाउंट नंबर द्यावा लागतो ना. अकाउंट नंबर माझा आणि डायरेक्ट पैसे आमच्याकडे. नवीन पॅटर्न एक कळालाय काल. असे पॅटर्न जर चालू राहिले राजकारणात मला वाटतं पूर्ण वाटोळं होऊन जाईल लोकांचं. याच्या विरोधात मी बंड करू का नको मला सांगा तुम्ही. याच्या विरोधात बंड केलं पाहिजे, बोललं पाहिजे. नाहीतर हे देश तिथं चाललंय. काही दिवसात हळूहळू 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 हे सगळीकडे पाय पसरलं. आणि पसरला नव्हता का? अरे आमच्या जबाबदार कार्यकर्त्यांवर गुन्हे झालं असं आमचा मातोरीचा वाद मिटला असं आमच्यात बसून. पण तो सुद्धा तुम्ही मिटून नाही दिला. हळूच एकाला एक सांगायचं, दुसऱ्याला दुसरं सांगायचं.
बसू आपण ते बी विषय. आणि आम्ही दादांच्या सुद्धा कानावर घातला. ते म्हणले तुमच्यात तुमच्यापासून मिटत असतं. तर काय म्हणले, आपणच होतो ना, मिटत असतं तर मिटून घ्या. माझं म्हणणं असं, आप्पा मिटवायचं. आप्पा तर सर्वात जास्त आघाडी होते. आप्पा तर मीच पाठवलेले होते आरोपी हे आणि भरत हे कुठं होते, संभाजीनगर. आणि मी म्हणलं जबाब तिथं काहीतरी चाललंय, व्यापारी काहीतरी होईल. हे आले की बाप्पासाहेबांनी म्हणजे घ्या यांना मी. म्हणजे बाप्पासाहेब म्हणजे एकटा बाप्पासाहेब नाही, गाव असते शेवटी. गावाच्या याच्यामध्ये आलं आणि त्याच्या बाबतीत मनोज दादा सुद्धा आमचं बोलणं झालं. त्यात त्यांनी सांगितलं की तुमचं दोन्ही पक्षाचं बसून मिटत असतं तर माझं काय म्हणणं, मिटून घ्या, वाढवू नका. असं कोण म्हणलं की नाही बाप्पासाहेब, आपण 4-5च जण. त्याच्यामुळं आणि त्याच दिवशी म्हणले सुरेश रस्ता भेटायला. रस्ता नाही गेलो, ते टीव्हीवाले होते ते बिंदास भेटायला गेलो. पण मी लोकसभेच्या वेळेस भेटायला नव्हतं गेलो, मी विधानसभेच्या वेळेस भेटलो. मी आज मी म्हणतो लोकसभेच्या वेळेस मी बेईमानी केली असेल तर देव माझं वाटोळं करेल. मी बेईमानी नाही, मी प्रामाणिकच काम केलं. आणि मी म्हणलंय मच्छिंद्रनाथाची मी पायरे शिवतो, भगवान बाबाची शिवतो, मी नारायणगडाचं शिवायला तयार आहे. आणि वामन भाऊची सुद्धा समाजाला हात लावायला माझी तयारी यावेळेस. त्याच्यामुळं मी चुकीचं वागलेलो नाही. आणि माझी विनंती की आपल्याला त्या दिवशी महिला भगिनींना सुद्धा जास्त आणायची. कारण महिला भगिनींनी बी तुमचं बऱ्यापैकी आहे का. त्याच्यामुळं पाठवणार शिरोडच्या महिला कशा आणणार होय एवढ्याला आमच्या अंमळनेर सर्कल पुरतं ठीक आहे बा, ते बी जवळ होय. भाऊसाहेबांनी नाही, भाऊसाहेबांना तर कोणीकडे काही नेऊ शकते. लगेच तयारी असते, काय करायचंय मुखाव तर तयारच असते. आणि काय हरकत नाही, मला वाटतं वरचा सावताळा पंचायत समिती गंज आहे तो घेता येईल. आणि खालचा नाही अलीकडचं अंमळनेर गाण्याबद्दल न बोललेलं बरोबर. अंमळनेर गाण्यातून राहिलेलं उली काय आलं तेवढंच घ्या. अंमळनेर आणि पिंपळवटी 2 गावाबद्दल हे काय काका आहे यांना सांगता आलं ते एक गाडी बोलून घ्या. याच्यापेक्षा जास्त काय लोक येणार नाहीत आहे का. कारण त्या दोन्ही गावांनी आम्हाला मत नाही आणले, तू तरी आणली. महेंद्र तात्या तुमचं जुना मतदारसंघ. अरे बाकीच्यांना काय बोलतं आता नाही होणार. वाड्याने दिलं, वाड्या आणा ना. 2 गावं नाव घेतलं मी फक्त, 2 गावं गणातले 2 गावांचेच नाव घेतलं मी. बाकीच्या गावात अंमळनेर आणि पिंपळवट वाड्याने मत दिले आणि चांगले दिले, तुझं काय अडचण नाही. अलीकडच्या वापर गांधणवाडीपासून पोतननी सगळ्यांनी दिले. अरे भडकेलने दिले, भडकेलच्या आमचा जे गुजर समाज आहे त्यांनी मत दिले, दलितांनी दिले. उलट काय आमच्या काय लोकांनी घोटाळा केलाय हे माझी माहिती आहे. मी खूप चुकीचं नाही तिथं. ह्या 2 गावात सुद्धा घोटाळा आमच्या लोकांनी घोटाळा केलाय. आम्हाला बाकीच्या पेटकऱ्यांनी मत दिली. आमचे लोक म्हणले आम्हाला डीपी द्या, डीपी देऊन मतदान नाही, मतदान तुतारीला. आम्ही कशाला उठून पण त्या दुसऱ्या समाजाला दोष द्यायचा अजिबात नाही. एंटायर मध्ये मराठा समाजाने सुद्धा मत दिलं. आणि जे समजा सेवक पार्टी होती त्यांनी सुद्धा 16-17 तारखेपासून जवळपास त्यांच्याही लक्षात आलं आणि चलो मारो म्हणले. लोकसभेच्या वेळेस कमळ या ज्या चिन्हाला मत देऊ नका म्हणत होते तेच लोक परत मत द्यायला त्या ठिकाणी आले. आलटापलटी मताची बऱ्याच ठिकाणी झाली, होऊ द्या, झाली. फक्त माझी विनंती ह्या क्षण
हे जे वाढदिवस माझे आतापर्यंत 53 झालेले आहेत, आता हे 54 आहे. आता काही वर्षाच्या नंतर आता जयदत्त म्हणेन कवा रिटायर होतोय. त्याच्यामुळं कुणाला एखाद्या एवढी 45 राहू दे बाबा. त्या पदावर मी जाणारच नाही, त्या पदाला मी जाणार नाही. मी रिटायर होईल पण तिकडं नको रे बाबा, बर का. तर माझा इंटरेस्ट राज्यामध्येच राहील. आणि मी तुम्हाला सांगतो, मी आता ठरवलंय मंत्रिपद नाही मिळालं नाही, पण मी येणाऱ्या 5 वर्ष मी संसदीय कामकाज क्रमांक 1 करणार हे मी ठरवलं. जसा कालच्या अधिवेशनात मी उजवा राहिलो, तसा येणाऱ्या मार्च महिन्याच्या अधिवेशनात सुद्धा मी उजवाच राहील हे तुम्हाला नम्रपणे सांगतो. उजवाच राहील तुमचा लोकप्रतिनिधी. आणि कुठेही दीन दलित दुबळ्या कोणत्याही घटकाच्या माणसावर कुठेही अन्याय हो त्याच्या विरोधात लढण्याचं काम मी करेन. आणि तुम्हाला सांगतो, या राज्यामध्ये R.R. पाटील साहेबांनी, गोपीनाथराव मुंडेंनी, माननीय विलासराव देशमुखांनी केलेली भाषणं मी चांगली ऐकलेली आहेत. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण विरोधी पक्षनेता असतानाचं बघा की हे R.R. पाटलांनी 1995 ते 99 ची म्हणजे महायुतीची सरकार R.R. पाटलाच्या भाषणावर पडले होते 99 जेव्हा आम्ही पहिल्यांदा निवडलो. गोपीनाथराव मुंडेंनी हातात कुठला कागद नसताना, कोरा कागद असताना, कारण माझं मीच बसायचो, अध्यक्ष महोदय गाडीभर पुरावे माझ्याकडे आहे, हे आम्ही त्यांच्यापासूनच शिकलेलो. त्याच्यामुळं भाषणाला प्रकार कोणीच हात धरू शकत नाही आणि स्लिप ऑफ टंग कधीच होणार नाही. मी गोपीनाथरावांच्या विरोधात निवडणूक लढवली, पण एक शब्द सुद्धा त्यांना किंवा त्यांच्या समाजाला लागेल असं मी कधी बोललो नाही. दाखवा एखादा शब्द. आणि त्यांनी माझ्यावर उपकार करून गेले. तेलगावची शेवटची सभा, त्या दिवशीचे वृत्तपत्र तपासा, दुसऱ्या दिवशीचे. माझं घर कोणी फोडलं म्हणले तर पंडित सोळंकेचं नाव घेतलं, सुरेश भटचं नाव घेतलं नाही. हे जरा तपासून बघा इतिहास. माझं नाव नाही घेतलं. मी तर उमेदवार होतो, मग माझं कशाचं नाव घ्यायला का नाही? कारण त्या उद्योगात मी नव्हतो. ते म्हणलं हे असं करू नका, घरातलं माणूस सोडायचं. आणि त्या फोडाफोडीच्या पुढं बीड जिल्ह्यात बहीण भावंडाच्या विरोधात, सख्खा चुलत भाऊ, सख्खा चुलत्याच्या विरोधात पुतण्याच्या विरोधात चुलता, याला काय कळाच नाही गेलाय. राजकारणाला लय वाटलो होऊन बसले. सख्खे चुलत भाऊ 2 एकामेकाच्या विरोधात, सख्खे चुलत भाऊ. बघितलंय ना, तिथं झालं दाजी दाजी दाजी. म्हणले हे आमचा दाजी, लोक म्हणले हे आमचा दाजी. दाजीवरच गेली इलेक्शन. त्याच्यामुळं मला अशी विनंती आहे, R.R. पाटलांनी सभागृह गाजवलं, गोपीनाथरावांनी सभागृह गाजवलं, देवेंद्र फडणवीसांनी सभागृह गाजवलं. आणि कुठल्याही मंत्रिपदावर, राज्यमंत्रीपदावर नसलेला हा माणूस 2014 साली संधी मिळाल्यावर या राज्याचा मुख्यमंत्री झाला. डायरेक्ट झाला का नाही या, आणि डायरेक्ट झाला तर झाला. वसंतराव नाईक साहेबांच्या नंतर 5 वर्ष मुख्यमंत्री राहिला. आणि काही दिवसापूर्वी ज्या माणसाला तरबुजा म्हणलं गेलं सुरुवातीला, कुणी नाव पाडलं काय पाडलं ते तुमचं तुम्ही तपासा. हे आंदोलन मनोज दादाचं 14-15 महिन्याचं आहे. पण त्याच्या आधी तरबुजा, कलंक, खरबुजा
त्याच्या सौभाग्यवतीवरती नको नको ते टीका केली, पण बिचारा एक शब्द सुद्धा कोणाला काय बोलला नाही. त्याच माणसाला महाराष्ट्राने काय दिले? 237 माणसं एका बाजूला निवडून दिलेत ना. आता महाराष्ट्र त्या माणसाच्या बाजूने लोकांनी उभा केलाय. त्याच्यामुळं फार टीका झाली, फार नावं ठेवले, म्हणून कुणाचं वाटोळं होत नाही राजकारणामध्ये. माझी विनंती आपल्याला की आपल्यावरती टीका टिप्पणी करत असतील, कानाडोळा करा, सोडून द्या. काही जण मला भरपूर ट्रोल केला, आमचं केलं, तमकं केलं. काही जणांनी माझे पुतळे जाळे, काही जणांनी मढ काढलं. अरे मढ काढणाऱ्यांनो काढा, तुमचंच मढ होईल, आमचं काहीच होणार नाही. तर का तुम्ही काढा, मढे काढा, आमचे पुतळे जाळा. जाळलं तरी कोणी वाईट वाटून घेऊ नका. करता आली तर फक्त एखादी केस दाखल करा, बाकीचं काय करायचं नाही. त्यांचा आपोआप देव वाटोळं करतो. आणि माननीय प्रमोद महाजन साहेब 1999ला माझ्या प्रचाराला तिथं किती जण होते? सगळ्याला वर हात करा. मुरलीधर अण्णा होते. माझा वर खाली नका करू. 99च्या सभेचे लोक भरपूर आहेत तिथं, खाली बसा. अण्णासाहेब चौधरीच्या घरावर यांचे लोक आपण सभा घेतली. प्रफुल्ल लालाभाऊ कोमकर, हे काय ह्यांचे होते? हे तवा पंजा होता. तिथं सभा घेतली अण्णासाहेब चौधरीच्या घरावर तेच. आणि तिथं प्रमोदजी महाजन साहेब म्हणाले होते, सुरेश, देव करतो ते भल्यासाठी, देव करतो ते भल्यासाठी. माझं भलं झालं त्यावेळेस. आणि आता सुद्धा मला मंत्रीपद नाही मिळालं, तुम्ही म्हणायचं देव करतो भल्यासाठी. अरे मंत्री म्हणून मला एवढी प्रसिद्धी नसते रे मिळाली. जे आज तुमचा आमदार एका जिल्ह्यापुरता नाही, 2 जिल्ह्यापुरता नाही, तमाम महाराष्ट्रातला तुमचा मित्र म्हणतोय सुरेश हा चांगला माणूस आहे. त्याच्यामुळं याचा निश्चितच भविष्यामध्ये माझ्या वाट्याला काय यायचं ते येईल, माझा पक्ष काय द्यायचं ते देईल, माझ्या पाठीमागचा माणूस मला काय द्यायचं ते देईल. आणि जे येईल माझ्या भूमिका माझ्या वाट्याला ती मी स्वीकारायला तयार आहे. त्यामुळं माझ्या वाट्याला काय येण्याची चिंता करू नका. पण तुमच्या सगळ्याच्या 1,41,000 वाट्याला काय येईल तर ह्या तिन्ही तालुक्यात पाणीच पाणी करेल एवढंच मला करायचं. गोगस पारगाव नाणे, घाटचे पारगावचा तलाव माझा भरला पाहिजे. माझा पिंपळनेरच्या वरचा बेलपारा सुद्धा भरला पाहिजे. आणि गहिनाथगडाच्या टॉप वरती जर पाणी गेलं तर दोन्ही तालुक्याला पाणी जातंय, पाटोद्याला बी जातंय, शिरूरला बी जातंय. आनंदगावचा बी माझा आमचा सोमनाथ सरपंच आहे. आनंदगावचा तलाव मला मोठा करायचा आहे. प्रत्येकाला 100% हाईट वाढवायची, सोमनाथची बाजीराव फुंदेची. आणि मला आता मी झापेवाडीचा तलाव करणार, मधमापुरीचा तलाव करणार, अपूर्ण राहिलेला सिंदफणाची उंची लगेच वाढवणार. कामाला लागले का नाही आपा? कल्याण काका लागले का नाही यंत्रणा? कसं आता खपाखप उकरत आहे का नाही? कसं काय पळत आहे डेप्युटी कलेक्टरांनी? 10 वर्ष कुठे गेलते? बंद पडलेला रस्ता चालू झाला का नाही? कशा पुलाच्या कामं चालू झाले? अरे 10 वर्ष झालं तुम्ही 2 आमदार वाट लावले, तरी सुद्धा पंढरपूरचा रस्ता व्हायला पैठण पंढरपूर. गोगस पारगावकरांचे पैसे नाही, आमच्या माळेगाव चकलाकरांचे पैसे नाही, उकेरदा चकलाकरांचे पैसे नाही, दहिवंडाचे कालिदासचे पैसे नाही, आमच्या शिरूरकरांचे पैसे नाही, आमच्या सानोबाचीवाडीचे पैसे नाही. सानोबाचीवाडीला गरज नाही, तर तिथून पुढं राक्षस भवनकरांचे पैसे नाही. कॉलेजवाडीच्या वाल्यांनी तर बिचाऱ्यांनी मागितलेच नाही. आणि इमानदारीत मतदान दिलंय कॉलेजच्या वाडीच्या लोकांनी, बरं का? पिंपळ्याच्या वाडीच्या बी लोकांनी मतं दिली. त्याच्यामुळं
मी 1,41,000 लोकांचं कसं भलं होईल हे बघेल. माझं भलं होईल का नाही चिंता तुम्ही करू नका. भारतीय जनता पार्टी फार मोठा पक्ष आहे. या पक्षामध्ये योग्य वेळेला योग्य काय संधी मिळायची ती मला मिळेल. मला संधी मिळो न मिळो पण तुमची मान उंचावण्याचं काम पुढचे 5 वर्ष करेल एवढाच नम्र शब्द देतो. आणि हा जो कार्यक्रम आहे हा माझ्या आयुष्यातला फार मोठा कार्यक्रम आहे. माझी विनंती आहे तुम्हाला हात जोडून पाया पडतो बरं. या कार्यक्रमाला कंटाळा करू नका. कुणी म्हणू नका लाईट होती म्हणून कमी माणसं आले. कुणी म्हणू नका दारं होतं. कुणी म्हणू नका काळजी चालू होती. कुणी म्हणू नका लग्न नाही आहे त्या तारखेचं. तारीख बी लय पकड आली आपल्याला. 3ला लग्न आहे, 4ला लग्न आहे, 5ला लग्न नाही. आणि माझी विनंती सगळ्यांना बोलवा. आणि काही जण आणि आम्हाला भेटायला सध्या बाबूरावजी सगळ्यात आधी आमचा ज्यांनी सत्कार केलाय त्याच्यामुळं तुमच्या बऱ्याच जणांना राग आला. आम्हाला पहिल्यांदा भेटायला कोण येतंय? ज्यांनी तुतारीला मत हाणलेत. गावात फोटो पडले की लोक येतो शपथ कसं होतंय. मला कळत आहे आता. मला कळत आहे जयदत्तला ह्या पोरांना नाही लक्षात आहे. मला कळत. मला माहिती आहे ह्यांनी 100% तुतारी आहे. पण तरी सुद्धा घडी 5वी टर्म निवडणूक लढवतोय मी. आई शपथ मला माहिती आहे. सगळ्यात आधी जे आमदारांचा सत्कार करायला येते ते समजायचे यांनी मतदान दिलं नाही. आणि जे मतदान देते ते पहिले जे छान सिरीज केलेला घरी जाते वेगळं ते पुढे ते तिकडं विजयी झाल्यावर गेले आपापले. बस त्यातल्या घंटा म्हणता मी बरोबर कारण त्याला उठत येतच राहते. सर्व 2-3 दिवस ते गावातच राहते. आयला आपला निवडून असते. आणि ही शुद्ध असतेच ना पडलेले शुद्ध असते शुद्धीच असते. कारण यांचं फार बोरे वाजलेला असतो. मग आता मनाला कसं तरी बरं वाटावं म्हणून चला म्हणते गाडी करून. आणि मग गावातून फोन येतो आयला तुमचा सत्कार केलेलं ते एक फुली नाही आपल्याला. जाऊ द्या फुली येऊ द्या पण काम त्यांचं नाही काम तुमचं होईल. सत्कार करणारांचं नाही. एवढा लय पकाट माणूस नाही. आणि चुकायला लागलं तरी सांगा ना. कान धरून सांगा हे अण्णा हे चुकतंय. हे अण्णा म्हणा हे सुरेश दास म्हणा. बिलकुल सुरेश साहेब आमचं मला साहेब करू नका. बिलकुल साहेब करू. मला अण्णाच राहू द्या. मला सुरेश धसच राहू द्या. सुरेशराव धस सुद्धा म्हणू नका. भाषणात सुद्धा मी तुम्हाला सांगतो कार्यकर्ते हो आमचे लाडके आमदार आमचे तसलं काहीच करू नका. लाडका पाडका आमचा कामाचा माणूस हात ठेवा. लाडके आमदार आमच्या मी अरे आयुष्यात कधीच सत्काराला न्यायला पाहत आपल्याला नाही. मी जे डिक्लेअर केलं ना त्याला मी जिगर लागते बरं का. कधी कालावधी फार दिवस लागेल यांच्यावरती कारवाई व्हायला पण तोपर्यंत सुद्धा मी हार थोडा घेणार नाही. फक्त पुस्तक घेईन म्हणले. आणि तुम्ही सुद्धा. आणि निवडून आल्या झरेवाडी पॅटर्न चालू केलाय. तुमच्या गावात चालू झालाय का नाही? वर हात करा. किती जणांना कळालाय गावात चालू झालाय म्हणून. झरेवाडी पॅटर्न चालू झालाय. जरा नीट वर हात करा. जे पुढारी आपापल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जात नाहीत त्यांचे हात खाली आहेत. हा यांना सगळ्यांना कळालंय. बरं ज्यांनी आता हात खाली केले नाहीत त्यांनी वर करा. ज्यांनी आता खाली हात ठेवले होते ते वर करा ना. आता
म्हणजे किती लोक अनभिज्ञ राहतात. तुमच्या आमदारांनी निवडणुकीमध्ये हे आश्वासन दिलं की मी जर निवडून आलो तर व्ही-रमणी पॅटर्न लागू करेल. म्हणलं होतं का नाही? अरे बाबा, पॅटर्न लागू झाला ना जरेवाडीला, फक्त नाव बदललंय. पॅटर्नचं नाव काय ठेवलंय? व्ही-रमणी कंसात जरेवाडी पॅटर्न. जरेवाडी म्हणजे जरेवाडीची शाळा. जरेवाडीच्या संबंधित किती लोक इथे जरा वर हात करा ना. बरेच लोक संबंधित आहेत. जरेवाडीला स्पेशल प्रोग्राम झाला. मी, CEO जाटनोरे साहेब, आम्ही सगळ्यांनी चालू केला. आष्टीमध्ये प्रत्येक 5 हे जे आहे केंद्र, 5 केंद्रात एक जाटनोरे साहेबांची बैठक बी झाली. सगळे शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष. पुढच्या आठवड्यात योगेश पाटोद्याला येणार आहे. 2 सभा पाटोद्याला होतील आणि 2 सभा शिरूरला होतील. परंतु पॅटर्न मात्र लागू झालाय. तुम्हाला सगळ्याला माहीत नसेल पॅटर्न काय. 1999ला निवडून आलो, 2001ला पॅटर्न चालू केला, 2014ला पडेपर्यंत 1990 2001ला या मतदारसंघाची गुणवत्ता विकास हा 30% होती गुणवत्ता वाढ. मी ज्यावेळेस मतदारसंघ सोडला त्यावेळेस 68.70 सोडला होता. 68.70 आणि आता परत खाली किती नेऊन घातलाय हे 16 फेब्रुवारीला कळेल. मी ज्यांनी मागून वर हात केले त्यांना विनंती आहे की तुम्ही स्वतःच्या गावातल्या जिल्हा परिषदच्या शाळेचा हे पॅटर्न काय समजून घ्या आणि शिक्षकांना सांगा ह्या पॅटर्नची अंमलबजावणी करा. 30% पोरं 90% जाणार आहेत तुमच्या गावातले. ज्याचे आजोबा आणि आजी आहे, बाप आणि आई ऊस तोडायला गेलेले, ते लेकरू गॅस ठेवताच येत नाही. हे लय खतरा आहे का नाही? श्याम पॅटर्न सुरू झाला का नाही? जे पहिले पोरं शाळेत येत नव्हते त्याच्या घरी मास्तर चाललंय. आता ते म्हणतायत आजी आजोबा तुमच्या पाया पडतो, तुमचा नातू आमच्या शाळेत आजचा पोत म्हणत होता का मल्हारी? आजचा पोत म्हणत नव्हता. हा पॅटर्न येतो की शाळेत न येणारे पोरं शिक्षकांनी शाळेत आणायची आणि गरिबाची, दीन दलित दुबळ्याची, ते पारद्याचा असो फिरलाचा असो, ते पोरग मातंगाचा असो, ते पोरग वंजारी समाजाचा असो, मराठा समाजाचा असो, कोणत्याही समाजाचा असो, त्या पोराला शाळेत आणायचं आणि त्याला 30% आकडा येत असला तर 90% आकडा आणून दाखवा. शाळेत जा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करा एवढीच विनंती करतो. आणि आपल्याला सगळ्यांना विनम्र विनंती करतो की काय जाऊ दे, भाषण पास झाला आता कटळा आला. बऱ्याच जणाला हे आलंय, बऱ्याच जणाला इकडचं भूक लागली, मला बी जरा कालवायला लागले. त्यामुळे आता भाषण नाही, फक्त 2 तारीख कॅन्सल डोक्यातून काढायचं, 5 तारीख लक्षात ठेवा. 5 तारखेच्या दृष्टीनं सगळे लोक तयारीला लागा एवढी हात जोडून पाया पडून विनंती करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद.